सचिनजी, संभाजीराजे छत्रपती म्हणाले की त्याचा ऐतिहासिक कुठलाही पुरावा नाहीये। काल त्यांनी पत्रकार परिषद घेतली, त्यानंतर संभाजी भिडे गुरुजी आले आणि त्यांनी सांगितलं की पुरावे आहेत आणि ते काढणं योग्य नाहीये, संभाजी महाराजांची भूमिका योग्य नाहीये। काय पुरावे आहेत? का ठेवली पाहिजे त्या वाघ्याची समाधी तिथं? काय त्याच्या मागची तुमची भूमिका आहे? काल पत्रकार परिषद जी झाली आहे त्या पत्रकार परिषदेमध्ये गुरुजींनी स्पष्ट सांगितलेलं आहे आणि हा जो विषय आहे त्याच्यावर संजय सोनवणे म्हणून साहेब आहेत, त्यांनी ह्याचे 5 पुरावे इतिहासातले दिलेले आहेत आणि गुरुजींचं जे मत आहे तेच मत सगळ्या धारकऱ्यांचं आहे, हिंदू प्रेमींचं आहे सगळ्या। पण काय पुरावे आहेत सांगा ना महाराष्ट्राला एकदा, आणि त्याला ऐतिहासिक पुरावे म्हणता येईल का? 1678 ला दक्षिण दिग्विजयाला ज्यावेळेस महाराज गेले त्यावेळेस मल्लम्मा देवी देसाई त्यांच्याबरोबर जो झालेला जो युद्ध प्रसंग आहे त्याच्यामध्ये शिवाजी महाराजांनी त्यांना जे बक्षीस म्हणून जे दिलेलं आहे त्याच्यामध्ये 3 फूट आणि 5 फुटाची अशी मूर्ती, त्याच्यामध्ये शिवाजी महाराजांच्या मूर्तीमध्ये सगळ्या त्याच्यामध्ये शिलालेखामध्ये त्याचे शिल्प आहेत आणि त्या शिल्पामध्ये शिवाजी महाराज ज्यावेळेस घोड्यावरून जात असताना त्यांच्या त्या चित्रलेखामध्ये शिल्पामध्ये एक कुत्र्याचाही त्याच्यामध्ये चित्राचा उल्लेख आहे, तर त्याला आपण नाकारू शकतो का? बर, अशी पुरावे अनेक आहेत। ठीक आहे, एका पुराव्याकडे येऊ आपण, बोलू त्याच्याबद्दल। सचिनजी, मला या चर्चेमध्ये श्रीमंत कोकाटे सरांना आणायचंय। आता एवढे पुरावे आहेत म्हटल्यानंतर आता या पुराव्यांना म्हणजे तुम्ही गृहीत धरताय का? खिसगणतीत तरी धरताय का तुम्ही या पुराव्यांच्या बद्दल, किंवा त्याला खरंच ऐतिहासिक संदर्भ आहे का? त्याला पुरावा मानावा का? छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनचरित्राशी संबंधित अत्यंत महत्त्वाची संदर्भ साधनं म्हणजे जेदे शकावली, शिवभारत, राधा माधवीला चंपू, परनाल प्रोद्गरक्यान आणि कृष्णाजानन सभासद जे समकालीन आहेत। छत्रपती शिवाजीराजेंच्या राज्यकारभारामध्ये त्यांनी सहभाग घेतलेला आहे, त्यांना सभासद म्हटलं जातं कारण ही वॉज मेंबर ऑफ छत्रपती शिवाजी महाराज पार्लमेंट। महाराजांच्या दरबारातील असणारा व्यक्ती म्हणजे कृष्णाजानन सभासद आणि त्यांचं शिवचरित्र मराठीतलं तत्कालीन आणि समकालीन शिवचरित्र मानलं जातं। छत्रपती शिवाजीराजेंच्या एकूण घडामोडीमध्ये आणि त्यांच्या सगळ्या जीवनचरित्राच्या अनेक बारकावे त्यांनी नोंदवून ठेवलेले आहेत आणि शिवाजी महाराजांचा अंत्यविधी, शिवाजी महाराजांचा मृत्यू, त्याचं सविस्तर वर्णन कृष्णाजानन सभासदांनी केलेलं आहे। हे जे समकालीन साधनं आहे, जेदे शकावली, शिवभारत, राधा माधवीला चंपू, परनाल प्रोद्गरक्यान किंवा सभासदा चरित्र, या समकालीन एकाही साधनामध्ये कुत्र्याचा कुठलाही पुसटसाही दुरान्वयाने उल्लेख नाही। म्हणजे कोणत्याही संदर्भ साधनामध्ये छत्रपती शिवाजीराजेंच्या जीवनामध्ये असा कुठला कुत्रा होता उल्लेख नाही। समजा कुत्र्याचा उल्लेख असता आणि आज जो रायगडावरती कुत्र्याचा पुतळा उभा आहे, महाराजांच्या चितेत त्यानं उडी टाकली असती तर नाकारायचं काहीच कारण नव्हतं, आपण त्याचा स्वीकारच केला असता। परंतु समकालीन कोणत्याही संदर्भ साधनामध्ये कुत्र्याचा उल्लेख नाही। दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे रायगडावरती नंतर 3 एप्रिल 1680 ला छत्रपती शिवाजीराजांचा मृत्यू झाला, त्यानंतर छत्रपती संभाजी महाराज रायगडावरती गेले, सगळे विधी उरकले आणि समाधीचं बांधकाम त्या ठिकाणी झालं। नंतरच्या काळामध्ये संभाजीराजेंची हत्या झाल्यानंतर येसूबाई पहिले शाहू मोगलांच्या कैदेत गेले, राजाराम महाराज जिंजीकडे गेले आणि त्यानंतर मोगलांकडे किल्ला आला। नंतर तो मोगलांकडून सिद्धीकडे गेला। 1736 ला तो किल्ला परत पहिल्या शाहू महाराजांनी जिंकून घेतला, रायगड किल्ला। शाहू महाराजांनी अनेक स्थळांची उभारणी केली। वडू या ठिकाणी छत्रपती संभाजीराजेंच्या समाधीचाही बांधकाम आणि जीर्णोद्धार शाहू महाराजांनी केला। शाहू महाराज स्वतः प्राणीप्रेमी होते आणि अनेक स्मारक शाहू महाराजांनी, म्हणजे पहिले शाहू महाराज छत्रपती संभाजीराजांचे पुत्र, त्यांनी अनेक स्मारक उभारली। म्हणजे त्यांच्याही काळामध्ये त्या ठिकाणी कुत्र्याचा पुतळाचा उल्लेख येत नाही। नंतरच्या काळामध्ये पेशवाई आली, आपल्याला माहिती आहे ना। 1818 ला इंग्रजांच्याकडे हा किल्ला गेला। इंग्रजांच्याकडे किल्ला गेल्यानंतर 1869 सालापर्यंत रायगडावरती कोणी फिरकल्याची नोंद नाही। 1869 साली महात्मा ज्योतिराव फुले गेले, समाधीचे दगड गोळा केले, समाधीचं दर्शन घेतलं असा उल्लेख
महाराष्ट्र शासनाच्या महात्मा फुले गौरव ग्रंथामध्ये येतो. भाई माधवराव बागल यांनी देखील त्याचा उल्लेख सविस्तरपणे केलेला आहे. त्या विषयांतर मी ते होऊ देत नाही. हा पण त्याही वेळेस महात्मा फुलेंच्या त्या भेटीमध्ये देखील त्या ठिकाणी कुत्र्याचा पुतळ्याचा उल्लेख येत नाही. त्यानंतर 1882 साली जेम्स डगलस नावाचा ब्रिटिश अधिकारी त्या ठिकाणी गेलेला आहे. त्याचं सविस्तर वर्णन रायगडाचं त्यांनी केलेलं आहे आणि त्याने देखील त्या ठिकाणचे मॅप्स डिटेलपणे दिलेले आहेत. त्यानंतर 1885ला हा गेला जेम्स डगलस, नंतर गेला तो रिचर्ड टेम्पल, नंतर 1885ला कॅपेबल आणि 1885 ते 1912 सालापर्यंत 3 वेळा रायगडवरच्या छत्रपती शिवाजीराजांच्या समाधीचा जीर्णोद्धार झालेला आहे. नंतर शाहू महाराज, महाराजा सयाजीराव गायकवाड, होळकर आणि आम जनता यांनी निधी गोळा करून 1925 साली रायगडावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीचा जीर्णोद्धार केला. आज जी समाधी उभी आहे, म्हणजे पूर्वी समाधी होतीच पण तिचा मोठ्या प्रमाणामध्ये जीर्णोद्धार जो झाला 1925ला काम सुरू झालं. सुळे यांच्याकडे त्याचं काम होतं. ब्रिटिश ची सत्ता होती, ब्रिटिशांनी 5,000ची निधी दिल्याचा म्हणजे उल्लेख आहे. एकूण ह्या सगळ्यामध्ये तुम्ही असं म्हणताय समकालीनही नाही आणि उत्तरकालीनही नाही, अशा प्रकारचा कुठलाही संदर्भ, ऐतिहासिक संदर्भ या कुत्र्याचा नाही. मग प्रश्न हा निर्माण होतो लक्ष्मण हाकेजी, ज्याला कुठल्याही प्रकारचा समकालीन पुरावा नाही, उत्तरकालीन पुरावा नाही, त्याला इतिहास आम्ही मानायचं का? इतिहास मानून पुढच्या पिढ्यांना सुद्धा हा इतिहास आहे सांगायचं का? खरं तर मी इतिहास तज्ज्ञ नाही हे मी पहिल्यांदा तुमच्या चॅनलवरून सांगतो. पण मी एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून मी या गोष्टीकडे पाहतो. आत्ताच कोकाटे साहेबांचं इतिहासामधलं ज्ञान हे खूप मोठं आहे आणि त्यांचा तो अधिकार आहे आणि त्यांनी मांडलेल्या प्रश्नावर माझं कुठलंही दुमत असायचं कारण नाही. परंतु 1678 साली गदग प्रांतातील आत्ता जे पवारांनी सांगण्याचा प्रयत्न केला, खरं तर छत्रपती शिवराय हयात असतानाच राणी मल्लमा देवीने जे शिल्पचित्र कोरलेलं आहे त्या शिल्पचित्रावरती छत्रपती शिवरायांच्या एक झेपावणारा कुत्रा त्या शिल्पचित्रामध्ये आहे. हे जरी शिल्प असलं तरी ते शिल्प इतिहासामध्ये ग्राह्य धरलं जात नाही का, या प्रश्नाचं उत्तर मला कोकाटे साहेबांनी द्यावं. ठीक आहे, मी लगेच उत्तर घेतो. एकच मिनिट. आणि मग मराठी भाषा कधीपासून अस्तित्वात होती? तर श्रावण बेळगोळ येथे एका शिल्पावरती मराठी भाषेचा उल्लेख आला आणि मग ते शिल्प आपण गृहीत धरून तेव्हापासून मराठी भाषा अस्तित्वात आहे असं जर आपण ग्राह्य धरत असू तर छत्रपती शिवराय हयात असताना राणी मल्लमा देवी 1678चा तो गदग प्रांतातील बेलवडी येथे राणी मल्लमाने जे शिल्पचित्र रेखाटलेलं आहे त्या शिल्पचित्रामध्ये झेपावणाऱ्या कुत्र्याचा जे शिल्प आहे ते ग्राह्य धरायचं का नाही धरायचं? बरं, याच्याही पलीकडे जाऊन माझं असं म्हणणं आहे एक कार्यकर्ता म्हणून की छत्रपती शिवराय हे महाराष्ट्राच्या अस्मितेचे, महाराष्ट्र म्हणण्यापेक्षा देशभरातल्या जेवढे म्हणून शिवप्रेमी आहेत, देवाधर्माच्याही पलीकडं स्थान छत्रपती शिवरायांचं आहे. आणि मग छत्रपती शिवरायांचं हे एवढं मोठं स्थान असताना, एवढा संवेदनशील विषय असताना, जर आत्ता ज्या पद्धतीनं कोकाटे साहेबांनी जे काही मत व्यक्त केलं, इथं पुरातत्व खातं आहे, इथं इतिहास तज्ज्ञ मंडळी आहेत, या सगळ्या लोकांची एखादी समिती गठीत झाली पाहिजे. बरं, मला असं म्हणायचं आहे की 70-80 वर्षापूर्वी जो छत्रपती शिवरायांच्या समाधीचा जीर्णोद्धार झाला, जीर्णोद्धार करणारी मंडळी या महाराष्ट्रामधली एक छत्रपती शिवरायांच्या प्रती त्यांच्या मनामध्ये अशी कशी भावना असू शकेल की छत्रपती शिवरायांचा अवमान घडणारी ही घटना आहे, असं कुणाच्याही डोक्यात कसं काय आलेलं असेल? मी विचारतो योगेश यांना चर्चेत आणायचं आहे. योगेश, त्यांचं असं म्हणणं आहे की ज्या प्रकारचा वाद निर्माण केला जातो, शंका उपस्थित केली जाते, ती शंका आहे ती म्हणजे ज्यांनी ती समाधी उभी केली त्यांच्या एकूण सगळ्या हेतूवर प्रश्नचिन्ह उपस्थित केला जातोय. का तो प्रश्न आहे? का त्याच्या हेतूवर शंका आहे? असं नेमकं काय घडलं? इतिहासात त्याच्याबद्दलचे काही संदर्भ आहेत का? हे बघा, महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या संदर्भानं अनेक वादविवाद होते. आपल्या महाराष्ट्रातलं सगळ्यात रिसेंट वाद म्हणजे तिथीनुसार जयंती साजरी करायची की तारखेनुसार, यावरही राज्य शासनानं समिती नेमली होती आणि त्या समितीच्या सगळ्या अभ्यासाअंती राज्य शासनानं अशी भूमिका घेतलेली आहे की आपण 19 फेब्रुवारीलाच शिवजयंती साजरी करायची. राज्याचा आता अधिकृत तशी भूमिका आहे. त्या पद्धतीनं आज जर काय राज्यामध्ये समिती नेमून, अभ्यास गट नेमून, समिती नेमून
त्या वाघ्या कुत्र्याच्या अनुषंगानं आपण अभ्यास करून काही तथ्य समोर आले तर आपण त्याला मान्य करू. पण आता फोटो सुद्धा उपलब्ध आहेत की तिथं वाघ्या कुत्र्याचं अस्तित्वच नाही. राजसाहेब ठाकरे साहेबांची आणि ह्यांची एक मुलाखत आहे बघा, आपले बाबासाहेब पुरंदरे यांची. हा त्यात सुद्धा बाबासाहेब पुरंदरे यांनी ते जे निधी मागितलेला आहे तुकोजीराव होळकरांच्या इकडं त्यातला हेतू स्पष्ट केलेला आहे. आधी फक्त चौथरा होता. तुकोजीराजांकडे निधी मागायचा म्हणून त्यांना खुश करण्यासाठी काहीतरी गोष्टी केलेल्या आहेत. पण मला धनगर समाज बांधवांना आणि हे जे सामाजिक कार्यकर्ते म्हणून जे आपले लक्ष्मणराव हक्के काम करायला लागलेले आहेत त्यांना एक माझी विनंती आहे. तुकोजीराजांचं सगळ्यात मोठं योगदान काय असेल तर जी महात्मा ज्योतिराव फुलेंनी शोधलेली जीर्णावस्थेतली समाधी जीर्णोद्धार करण्यासाठी निधी दिलेला आहे. शिवाजी महाराजांच्या समाधीचं काम अत्यंत मोठं आहे जे तुकोजीराजांची तिथं आपण सुवर्ण अक्षरानं पाठी नावू शकतोय. तुकोजीराजांनी दिलेला निधी कोणी तो नाकारलं शिवाजी हे? महाराजांच्या समाधीसाठी आहे. वाघ्या कुत्र्यासाठी नाही, अनैतिहासिक वाघ्या कुत्र्यासाठी तुकोजीराजे कसे काय देतील? हे बघा, तुकोजीराजांचं प्रेम जीर्णोद्धार समितीचे काही लिखित पुरावे आहेत, संदर्भ आहेत. हो का? बघा, तुकोजी लक्ष्मणराव, होळकर काय एक- म्हणाले एक- होते? एक मिनिट, तुकोजी हा, होळकर बोलले लक्ष्मणराव, होते. पण लक्ष्मणराव तुम्हाला मी डिस्टर्ब केले का? मला डिस्टर्ब करायचं नाही. बरं, एक एक जण तुमचा सगळ्यात मुद्दा मांडा, मी उत्तर महत्त्वाचं, घेतो. अर्ध सत्य सांगू नका, सत्य सांगा. अरे सत्य सांगायचं तुम्ही सांगताय ते सगळं सत्य आणि आम्ही नाही, मी बोलतोय असं ते नाही, म्हटलेलंच एक- एक नाही. जण, नाही, मी नाही, असं आपण म्हटलेलंच मुद्द्याचं नाही. बोलू, मुद्द्याचं पण बोलू. पण हा, तुकोजी please. होळकरांचं अर्ध सत्य सांगू नका. अरे अर्ध सत्य तुम्ही म्हणताय त्यावेळी ते सगळं लिहिलं खरं. जात होतं, तुम्ही- रिपोर्टिंग अरे होत तुमचा काय होतं. संबंध आहे? तो काळ कुठला तरी तो पुतळा काळ जे मागचा पावलेला आहे नव्हता, पुतळा. तो अलीकडचा ऐका, काळ आहे. लिहिलं तुम्ही गेलेलं काय सांगताय? रिपोर्टिंग आहे त्याबद्दल. पुतळा जो आहे शिवाजी महाराजांचे काय हे आहे काय ते शिल्प आहे आणि त्याच्यावर कुत्रा झेपवतो. त्या कुत्र्याचं नाव वाघ्या आहे, तुम्हाला माहित आहे काय? काय कुणाला? सांगायला? अरे ते वाघ्या आणून ते बसवलाय शिल्प तर शिवाजी महाराजांचं आहे की नाही हे तर मान्य करता की नाही? बघा कुत्र्या ते शिल्प पण- तर पण- शाहू एक महाराजांचं मिनिट, आहे हे तर मान्य लक्ष्मणजी, करता एक- की नाही? एक मुद्दा आहे ना. थांबा. काय असा कुठला प्रश्न असतो? याचा अर्थ काय ते ते समाजात शिल्प नाही, नाही. छत्रपती शिवरायांचं आहे हे तर मान्य मी करा. एक बाबासाहेब महत्त्वाचा पुरंदरेंचा मुद्दा तो मला- बाईट ऐकवणार आहे. बाबासाहेब पुरंदरेंच्या त्या ज्याचा उल्लेख केला ना तो बाईट ऐकवतो, पुन्हा मी चर्चेवर येतो. बघा बाबासाहेब पुरंदरे काय म्हणाले होते. त्या तात्यासाहेब केळकरांच्या मनावर एक कल्पना आली की ही जी वाघ्या कुत्र्याची जी एक दंतकथा आहे तिचा आपण उपयोग केला आणि जर समजा त्यातून त्याच्यातही पण एक छोटंसं त्या कुत्र्याचंही स्मारक केलं आणि महाराजांच्या मनात ते शिवाजी महाराजांच्या बद्दलचे प्रेम आदर या सगळ्याच सार्थ होईल या कल्पनेनं मग ते पैसे हे असे त्यावेळेला खर्च करण्यात आले. आता मला या चर्चेमध्ये महंत सुधीरदास यांना आणायचं आहे. बाबासाहेब पुरंदरे काय म्हणाले, कल्पना आहे म्हणाले ना. मग या सगळ्याबद्दल या काल्पनिक पात्राला इतिहास म्हणून महाराष्ट्राच्या समोर पिढ्यानपिढ्या कित्येक वर्ष समोर ठेवण्यामध्ये कुणाचा काय इंटरेस्ट आहे हा प्रश्न आहे. ज्या प्रकारे काल संभाजी भिडे गुरुजींनी याचं समर्थन केलं, कुत्र्याच्या बाजूनं ते त्या समाधीच्या बाजूनं ते उभे राहिले, काय कारण आहे, काय भूमिका आहे त्याच्या मागची? विलासजी मला 2 मुद्दे बोलायचे आहेत. मला थोडासा वेळ प्लीज द्या. प्लीज बोला. पुणे येथे संभाजी महाराज अध्यक्ष असलेल्या SSPM या संस्थेच्या बाहेर शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं एक म्युरल आहे. त्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज आसनावरती बसलेत, त्याच्या खाली एक श्वान दाखवलाय आणि महाराज हात दाखवून, मी तुम्हाला पाठवला तो फोटो, त्या हात दाखवून काहीतरी संभाषण करतायत. या शिल्पाचे समकालीन पुरावे काय आहेत आणि ते प्रत्यक्ष संभाजी महाराजांच्या शिक्षण संस्थेतले, मी दाखवतो देखील. हा बघा, हा मी फोटो आपल्याला मुद्दाहून पाठवला. हा. दुसरी गोष्ट अशी आहे की अशा पद्धतीचे जे आपण म्हणजे दंतकथेच्या संदर्भाचे संदर्भ देऊन आपण कुत्र्याच्या संदर्भाने जे वाद विवादित केला. आता कोकाटे साहेब फार दिवसांनी आम्ही बरोबर आलोय, मला तर फार इच्छा होती ते यावे. दंतकथेची जी सुरुवात त्यांनी केली, मदारी मेहतरची पाठराखण कोणी केली याचा निषेध तुम्ही करणार आहात का? याकूब बाबा हे खरोखरीच गुरु होते का? या दंतकथेला हवा कोणी दिली? रायगडावरती छत्रपती शिवाजी महाराजांनी मशीद बांधली, हे तुम्ही काय चालवलंय? म्हणजे मला काही समजतच नाहीये. या संदर्भामध्ये आता पूर्व वक्त्यांनी एक हे केला की छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक देखील ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी या मुहूर्त काढून तिथीनुसार वेदशास्त्र रीतीने झाला होता. त्याला तारखेने करण्याचं काय चाललंय? म्हणजे हे जे पद्धती सगळ्या चालल्या आहेत, मी कोकाटे साहेबांना प्रश्न विचारू इच्छितो की अशा पद्धतीचं विपरीकरण
मग महाराजांच्या प्रत्यक्ष शिक्षण संस्थेत असलेलं ते म्युरल तुम्ही का काढायचा विषय घेत मी उत्तर नाही? घेतो तिथला जो मोहनजी, विषय, मी उत्तर वादाचा घेतो विषय- आणि माझे सुद्धा तुम्हाला काही सवाल आहेत आज. माझे काही सवाल आहेत नाही, पण ते नंतर. आधी उत्तर घेतो. मला 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 सर्वात आनंद झाला आज कोकाटे साहेब आणि आम्ही एकत्र आहोत. बस- माझी फार इच्छा नाही, आहे, फार शंका आहेत माझ्या. नाही नाही, आमचा उद्देशच तो आहे की दोन्ही विचारधारांची समोरासमोर चर्चा घडून आणायची आणि मुद्द्यांची चर्चा झाली पाहिजे. मी सगळ्यांना वैयक्तिक नको प्लीज सर. नाही वैयक्तिक काहीच नाही, वैयक्तिक काही नाही, येस येस काहीच नाही वैयक्तिक. Please. काल जसा मनुस्मृतीचा मुद्दा त्यांनी, मला फार आनंद झाला, त्यांनी सांगितलं की त्या मनुस्मृतीच्या विषयाला कुठलेही पुरावे नाही आणि संबंधित जे आहेत माजी खासदार ते ओपन पडले, उघडे झाले. ते तुम्ही ठीक आहे घेतली ठीक आहे. त्यांची हा मुलाखत. श्रीमंतजी माननीय सुधीरजी महंत महाराज असतील किंवा माननीय प्राध्यापक हाके सर असतील, यांचे अनेक प्रश्न आहेत, अनेक प्रश्न त्यांनी उपस्थित केलेले आहेत. आपल्याला याला स्वतंत्र आपण कार्यक्रम घेऊया याला, पण आज आपला विषय आहे कुत्र्याचा पुतळा. म्हणजे यांचे प्रश्न योग्य आहेत, रास्त आहेत, त्याच्यावर पण चर्चा झाली पाहिजे. आणि माननीय विलासजी बडे हे अत्यंत चांगले पत्रकार आहेत, ते निश्चितपणे त्यावरती कार्यक्रम घेतील. पण या ठिकाणचा आजचा विषय कुत्र्याचा पुतळा. तरी कुत्र्याची दंतकथा आली कुठून? तर गोगटे यांचं पुस्तक 1905चं पुस्तक आहे आणि त्या पुस्तकामध्ये पहिल्यांदा त्यांनी ही कथा निर्माण केली. महाराष्ट्र देशाचे किल्ले नावाचं त्यांचं पुस्तक आहे. त्याला नाव नाही, हे नामाभिधान कुणी दिलं, नामकरण कुणी केलं त्या कुत्र्याचं? तर त्यानंतर राजसन्यास नावाचं नाटक राम गणेश गडकरी यांनी लिहिलं आणि त्या नाटकामध्ये त्यांनी त्या कुत्र्याला वाघ्या असं नाव दिलं. आता राम गणेश गडकरी यांचं जे नाटक आहे राजसन्यास, ते जर का कुठल्याही सुसंस्कृत माणसाने वाचलं तर विलासजी त्याचं मस्तक हल्ल्याशिवाय राहणार नाही. अगदी खरं. छत्रपती संभाजीराजांच्या बद्दल इतकं गलिच्छ लिहिलंय, इतकं आक्षेपार्ह लिहिलंय की त्याचे आपण वाच्यताही करू शकत नाही, जाहीर कार्यक्रमात त्यातली वाक्य सांगू शकत नाही. इतकं भयानक राम गणेश गडकरी यांनी त्या नाटकामध्ये राजसन्यासमध्ये लिहिलेलं आहे. म्हणजे राजसन्यास नावाचं नाटक म्हणजे राम गणेश गडकरी यांची विकृती. त्या विकृत व्यक्तीच्या डोक्यातली कल्पना म्हणजे वाघ्या कुत्रा आहे. आणि तो कुणी उभारला? तर न.चि. केळकर यांनी 1936 साली हे कुत्र्याचं शिल्प त्या ठिकाणी उभारलं. 1925 ते 27च्या दरम्यान छत्रपती शिवाजीराजेंच्या समाधीचा जीर्णोद्धार झाल्यानंतर पुन्हा 10 वर्षांनी काल्पनिक कुत्र्याचा पुतळा उभारायचं काय कारण होतं? आणि त्या दरम्यान आपल्या महाराष्ट्रामध्ये आपल्या सगळ्यांना ज्ञात आहे, महाराष्ट्रामध्ये ब्राह्मणी तर खूप मोठी चळवळ होती. राजर्षी छत्रपती शाहू महाराज हे महात्मा फुलेंचा विचार घेऊन ब्राह्मणी तर चळवळीचं नेतृत्व करत होते आणि लोकमान्य टिळक जे भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील एक महत्वाचं नाव आहे, ते देखील ब्राह्मणी पक्षाचं नेतृत्व या ठिकाणी करत होते. आणि महाराष्ट्रामध्ये माहिती आहे आपल्याला, म्हणजे तुम्हाला इंडिकेट काय करायचं, टिळकांचा असा मोठा संघर्ष आहे. तुम्हाला इंडिकेट करायचंय हे. त्यानंतर न.चि. केळकर जे आहेत, कोकाटे साहेबांना मला केळकरांचा विषय, त्यांचं पूर्ण होते, मी येतो. मग न.चि. केळकर यांनी जे राम गणेश गडकरी यांच्या विकृत डोक्यातून आली जी कल्पना आहे, विकृत डोक्यातून प्रत्यक्षात उतरवली त्या वाघ्या कुत्र्याच्या माध्यमातून, कुत्र्याच्या रूपाने साकारली, प्रत्यक्षात उतरवली, कुत्र्याच्या माध्यमातून त्या ठिकाणी उतरवली. जो कुत्रा अनैतिहासिक आहे, समकालीन साधनामध्ये त्याचा कोणताही उल्लेख नाही. ही छत्रपती शिवाजीराजांचा अवमान आहे. छत्रपती शिवाजीराजांच्या समाधीची जेवढी उंची आहे तेवढ्या जेमतेम उंचीचा तो पुतळा आहे कुत्र्याचा. आपण छत्रपती शिवाजी महाराजांचे वारसदार आहोत. आपण सगळे, आमचे मित्र माननीय हाके सर असतील किंवा सुधीर महाराज असतील किंवा योगेश जे असतील, त्यांच्या अगोदर जे बोललेले आहेत ते आपण सगळे शिवरायांचे वारसदार आहोत. आपण काय कुत्र्याचे वारसदार नाही सगळे. आणि जो कुत्रा असता तर आपण स्वीकारला असता. ठीक आहे. त्यामुळे तुम्ही जो मुद्दा मांडला, मला ह्या दोघांनाही ते विचारायचं आहे. रायगडावरती शिवरायांनी मला जो मुद्दा आहे पण ना, केळकर, बोला मी बोलू चालेल बोला. का? असं आहे की कोकाटे साहेब ज्येष्ठ इतिहास तज्ञ आहेत. यामध्ये हा जो सगळा विषय झाला हा 1818 पासून कर्नल प्राथर पासून सुरुवात झाली आणि त्या किल्ल्यावरती कोणीही त्यानंतर जात नव्हतं. रिचर्ड टेम्पल सर हा त्यावेळेला तिथे आला, त्यांनी 5 रुपये खर्च केल्याचा दप्तरी उल्लेख आहे. आणि शिवाजी स्मारक फंडाचे जे 16,000 रुपये आलेले होते ती त्या ठिकाणी डेक्कन बँक बुडाली. त्याच्यानंतर नानाजी देशमुखांनी हा सगळा विषय घेतला आणि 1925 साली बाबा सुळे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची जी समाधी त्या ठिकाणी उघडण्यात आली त्यामध्ये एक जस्ताची पेटी सापडली. सर बरोबर असेल, चुकीचं असेल तर तुम्ही मला क्लिअर करा. आणि त्यामध्ये काही आड सापडली
आणि ती हाडं त्यांनी कलकत्त्याला संशोधनाकरता पाठवली. म्हणजे त्यामध्ये 1925-26 LK देशमुख म्हणून आहेत, त्यांनी त्याचा जो रिपोर्ट होता तो रिपोर्ट त्यांनी नचिकेळकरांकडे पाठवला आणि नचिकेळकरांनी त्यावेळेला छत्रपती शाहू महाराजांशी संपर्क केलेला होता आणि या माध्यमातनं म्हणजे तुकोजी महाराजांचा छत्रपती घराण्याचा चंद्रप्रभाताई ह्या प्रथम शाहू महाराजांच्या होळकरांच्या घरात सोयरीक झालेली होती आणि यामध्ये त्यांनी जे सांगितलं की शिवभारत सभासद बकर आणि यामध्ये गोपट्यांनी या संदर्भामध्ये कुत्र्याचा उल्लेख 1905 साली केल्याचा उल्लेख आहे. राम गणेश गणकड्यांनी राजसन्यास जो पण लिहिला हे त्या खूप नंतरच आहे ना सर. ते श्रीमंतरावांनी सांगितलं आहे सर. एक मिनिट. हा, नाही मी त्याचा उल्लेख करतो. तिथे समर्थाच्या घरचे श्वान हा जो उल्लेख केलाय ना, मला असं वाटतंय की तो जो काही तिथे इन्सिडेंट असेल तर त्यावेळेला प्रथम शाहू महाराज, द्वितीय शाहू म्हणजे आपण शाहू फुले आंबेडकर मधले आपले आदरणीय शाहू महाराज त्यावेळेला तिथे होते. त्या कालखंडामध्ये त्यांनी तो पुतळा बसवला का केला नाही? राजर्षी शाहूंनी त्या पुतळ्याला विरोध का केला नाही? तिथे काय घडलं गेलं? किंवा तो पुतळा बसवत असताना महाराज स्वतः होते ना त्या कालखंडामध्ये. मग तिथे राजर्षी शाहूंचं 1922 ला निधन झालं. नाही कालखंड त्या 1936 ला पुतळा आला ना तो. 1936 ला आला ना पुतळा. माझा महाराज अत्यंत पण महाराज प्रामाणिकपणे एक मिनिट, मला एक ही मिनिट चर्चा ना फक्त. थोडी महाराज ऐतिहासिक अत्यंत- संदर्भ दिली आता सगळ्यांनी. महाराज. मला आता ही चर्चा थोडीशी पुढे न्यायची आहे. मला ही चर्चा पुढे या मुद्द्यावर न्यायची आहे. महाराज तुम्हालाही विचारायचं आहे, लक्ष्मण हाकेजींना विचारायचं आहे, छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यात काय एक कुत्रा होता का हो? त्यांच्या आयुष्यामध्ये इतकी कितीतरी मावळे होते, कितीतरी योद्धे होऊन गेले, अगदी त्यांची घोडी होती, कितीतरी लोक होते. त्या सगळ्याच्या बद्दल हा कुत्रा त्याचं एवढं महात्म्य का वाढवलं जात आहे? अहो इथं भल्या भल्या योद्ध्यांच्या ज्या समाध्या आहेत त्या धूळ खात पडलेल्या आहेत आणि ह्या कुत्र्याचं एवढं महात्म्य कशासाठी? त्याला छत्रपती शिवाजी महाराजांच्या समोर तिथं रायगडावर स्थान देणं एवढं ठीक आहे. भूतदया म्हणून एक संस्कृती म्हणून आपण कुठे त्याला एक छोटी जागा देऊ शकतो. एवढं त्याचं महात्म्य कशासाठी? पहिल्यांदा हाके साहेब तुम्ही. पहिल्यांदा मला कोकाटे साहेबांनी जो ब्राह्मणेतर चळवळीचा एक संदर्भ दिला आणि परत राजसन्यास नाटकामध्ये छत्रपती संभाजी महाराजांच्या बाबतीमध्ये जे काही लिहिलं गेलंय त्याचं कोणीही समर्थन करणार नाही, मी तर अजिबात करणार नाही. तो प्रश्नच नाही. प्रश्न उरतो असा की जर त्या राजसन्यास नाटकामधून वाघ्या कुत्र्याचा उगम आहे असं जर यांचं म्हणणं असेल तर माझा एक कोकाटे सरांना सवाल आहे की छत्रपती शिवरायांचे नातू प्रथम श्रीमंत शाहू महाराज यांचं एक श्वान होतं आणि त्याचं नाव आहे खंड्या. आणि त्या खंड्याचं जे काही स्मारक आहे ते कृष्णा नदीवरती संगम माहुली येथे आहे. आणि त्या कुत्र्याला शाहू महाराज काय म्हणायचे तर जहागीरदार म्हणायचे. त्याच्यासाठी त्यांनी वतन डिक्लेअर केलेलं होतं. त्यांच्या समकालीन बखरीमध्ये अनेक संदर्भ येतात. मग आता या मंडळींना माझा सवाल असा आहे की जर ब्राह्मणेतर चळवळ किंवा नची केळकर किंवा राजसन्यास नाटकामधून जर वाघ्याचा उगम झाला असेल तर मग पहिले जे काय आपले शाहू महाराज आहेत, श्रीमंत शाहू महाराज छत्रपती शिवरायांचे नातू, तर मग त्यांच्या खंड्या कुत्र्याचा उगम कुठून झाला? मग तो होता का? मग त्याचे पुरावे मागणार का? आणि मग ऐतिहासिक तथ्यावर ते घासून घेणार का? आणि मग श्रीमंत आणि मग आपले जे संभाजीराजे भोसले आहेत ते भोसले मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिणार का की प्रथम शाहू महाराजांचा एक खंड्या कुत्रा त्या संगमावरती आहे आणि तो सुद्धा निघाला पाहिजे? ऐतिहासिक तथ्य काढा, कॅमेरे काढा, काय डिजिटल काढा, पुरावे शोधा, ऐतिहासिक तथ्य शोधा. कोकाटे सर मला उत्तर द्या. मी एक सामाजिक कार्यकर्ता, मी इतिहास नाही एक मिनिट उत्तर मी घेणार आहे. पण रायगडावरती छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीच्या समोर असणं आणि तिकडे कुठेतरी असणं ठीक आहे, तुम्ही बोला. नाही हा पत्र मला बोलू श्रीमंतजी बोला. माननीय एक मिनिट मी प्राध्यापक हाके सरांनी या ठिकाणी छत्रपती शाहू महाराज पहिले संभाजी पुत्र यांच्या संदर्भाने जे सांगितलंय खंड्या कुत्रा त्यांचा लाडका कुत्रा होता. शाहू महाराज हे पशु पक्षी प्राणीप्रेमी होते. खंड्या नावाचा कुत्राही होता, त्याचा ते खूप लाड करायचे.
तसा उल्लेख देखील कागदपत्रामध्ये येतो. पण शाहू महाराजांची समाधी विलासजी आपण पण जाऊन पाहूया. त्या ठिकाणी खूप सुंदर पद्धतीने होऊ शकतं जीर्णोद्धार संगम माहुली कृष्णा नदीमध्ये झालेला आहे. खूप सुंदर समाधी त्या ठिकाणी उभारलेली आहे. त्या समाधीवरती किंवा समाधीच्या आसपास खंड्या कुत्र्याचा पुतळा नाही. हे पहिल्यांदा आपण समजून आमच्याकडे घेतलं फोटो पाहिजे. आहे. आपण निरर्थक, फोटो आहेत, अनैतिहासिक, फोटो आहेत, चुकीचं, आणि त्याच्यावरती महाराष्ट्राची भित्ती दिशाभूल पत्रक आहे. करणारं आपण मांडू नये पत्रक आहे, त्याच्यावरती त्याचं वर्णन करणारा शाहू फलक आहे. महाराजांची समाधी फलक आहे, त्याचे सार्वजनिक फोटो आहे. आहेत. आपण त्या ठिकाणी पाहू शकतो. आता विलासजी या ठिकाणी महत्वाचा संदर्भ मी देण्यासाठी या please, ठिकाणी please. आलेलो आहे. ज्यावेळेस संभाजी ब्रिगेडनी 2012 साली कुत्र्याचा पुतळा हटवला, रायगडावरचा कुत्र्याचा पुतळा हटवल्यानंतर मी स्वतः 5 डिसेंबर 2012ला आर्किओलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडिया, म्हणजे आपल्याकडे पुरातत्व विभागाचे 2 भाग आहेत, एक सेंट्रल आर्किओलॉजी आणि स्टेट आर्किओलॉजी. काही किल्ले स्टेट आर्किओलॉजी मध्ये येतात, म्हणजे राज्य पुरातत्वाकडे येतात, आणि काही किल्ले हे केंद्रीय पुरातत्व विभागाकडे येतात. रायगड किल्ल्याचा उल्लेख पूर्वेकडचा जिब्राल्टर, शिवाजी महाराजांची राजधानी, राज्याभिषेक केला, हा किल्ला सेंट्रल आर्किओलॉजी डिपार्टमेंट म्हणजे ASI आर्किओलॉजी सर्व्हे ऑफ इंडियाकडे येतो पुतळा. मी स्वतः आर्किओलॉजिक सर्व्हे ऑफ इंडिया आणि रायगड जिल्ह्याचे जिल्हाधिकारी कलेक्टर यांना 5 डिसेंबर 2012ला माहितीच्या अधिकारामध्ये एक अर्ज केला की रायगडावरती कुत्र्याचा पुतळा जो उभारलेला आहे तो कधी उभारला, कोणाच्या सल्ल्याने उभारला, आणि त्यासाठी आर्किओलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडिया यांच्याकडे काय संदर्भ आहे तो संदर्भ मला मिळावा. त्यांचं 7 जानेवारी 2013ला मला उत्तर आलेलं आहे. ही सविस्तर आहे, ही मोठी फाईल आहे उत्तराची, ही मोठी फाईल आहे. ही काय सगळी मी सांगत बसणार नाही, पण इतकी मोठी फाईल आहे. या फाईलमध्ये त्यांनी कुठलाही समकालीन ऐतिहासिक पुरावा दिलेला नाही. गडकरीच्या राजसन्यास नाटकाच्या वरून तो पुतळा उभारलेला आहे असं उत्तर या ठिकाणी आलेलं आहे. म्हणजे आर्किओलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडिया भारत सरकारची महत्वाची संस्था आहे, ती संस्था सुद्धा पुरावा देऊ शकलेली नाही. म्हणून हा कुत्र्याचा पुतळा हटवला पाहिजे. तो अनैतिहासिक आहे. विशेषतः छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराणी सोयराबाई साहेब ज्या पट्टराणी होत्या राज्याभिषेकाच्या प्रसंगी, त्यांची समाधी त्या शेजारी, आणि त्या समाधीवरती शिवाजी महाराजांच्या समाधीच्या जमत्याम उंचीएवढा हा कुत्र्याचा पुतळा उभारलेला आहे, जो अनैतिहासिक आहे. रायगडावरती अतिक्रमण आहे. आपण सगळेजण, महाराज असतील, सुधीर महाराज असतील, हाकेसर असतील, किंवा योगेश असतील, पवार आहेत, विलासजी, आपण सगळेजण शिवरायांचे अनुयायी आहोत. बरोबर, आपण शिवरायांचे आहे, आपण काही कुत्र्याचे अनुयायी नाही. आणि राजे होळकर महाराजांनी जी देणगी दिली ती शिवस्मारकासाठी दिलेली आहे, कुत्र्यासाठी दिलेली नाही. हे आपण सगळ्यांनी पुन्हा समजून घेतलं. अगदी बरोबर आहे. एवढी माझी विनंती आहे. योगेशजी, आता तुम्ही एक विनंती केली मुख्यमंत्र्यांना. खरं तर आता याच्या आधी सुद्धा हा प्रयत्न झालेला होता संभाजी ब्रिगेड करून, पण सरकारनं तिथं तो पुन्हा आणून बसवला, आणि त्यानंतर आता नव्यानं ही मागणी पुढे आलेली आहे. ही मागणी मान्य झाली नाही तर काय? हे बघा, तुम्ही ते संभाजी ब्रिगेडच्या संदर्भानं जे काही मागचं झालेलं होतं, मागचा पुतळा काढण्याच्या संदर्भानं तो उल्लेख तुम्ही केलाय. मला ह्या चर्चेच्या ठिकाणी एक महत्वाचा मुद्दा सगळ्यांच्या समोर आणायचा आहे की एखादी जर अनैतिहासिक गोष्ट अस्तित्वात असेल तर कालांतरानं त्याच्या माध्यमातून वेगवेगळे फोडाफोडीचे प्रयत्न केले जातात, राजकीय प्रयत्न केले जातात. ह्या पुतळ्यामुळं सगळ्यात सुरुवातीला ब्राह्मणेतर चळवळीचा स्वरूप देण्यासाठी, ब्राह्मणेतर चळवळी स्वरूप देण्यासाठी हा पुतळा पण पाडला गेलेला. आता त्याच्यानंतर काही वर्षात धनगर मराठा वाद लावण्यासाठी सुद्धा ह्या पुतळ्याचा वापर व्हायला लागलेला आहे. आमचं असं म्हणणं आहे की ज्या पद्धतीनं बाबरी मस्जिद काढली आणि तो ऐतिहासिक वाद मिटवला, त्या पद्धतीनं हा पुतळा एकदा आपण बाजूला काढला तर धनगर आणि मराठा वादाचा विषय संपवता येईल, किंवा कुठल्याच जातीपातीचा वादाचा विषय मिटवता येईल. ह्या पुरोगामी, प्रतिगामी, ब्राह्मणेतर, धनगर मराठा याच्यात सुद्धा आपल्याला जात आहे ना. सगळ्यात महत्वाचं काय आहे, धनगर समाजाच्या लोकांची अशी म्हणजे शंका आहे किंवा त्यांची एक चिंता आहे की आमच्या तुकोजीराजेंनी जे काही तिथं निधी दिलेला आहे, तिथं जे काम केलेलं आहे, त्याचं तुम्ही नामनिशाण पुसणार आहे का? अरे वाघ्या कुत्र्याच्या माध्यमातून आपण तुकोजीराजेंना बघणार आहे का? माझं तर असं म्हणणं आहे, सुवर्ण अक्षरातून तिथं पाटी लिहिली गेली पाहिजे की ह्या समाधीचा जीर्णोद्धार तुकोजीराजे होळकरांच्या निधीतून झालेला आहे. हे तिथे इतिहास येणाऱ्या पिढ्यांना लक्षात येऊ द्या. आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा अजून एक समोर आणायचा आहे की कुत्रा त्या समाधीमध्ये चितेमध्ये पडला
म्हणून आणि दंतकथा असताना तुम्ही त्याचा पुतळा उभारताय. हा. शिवरायांच्यासाठी सती गेलेल्या पुतळाबाई राणी साहेबांचं तिथं काही नामोनिशाण नाही. हम्म. तिथं जर शेजारी काय असेल तर जिवंत व्यक्ती स्वतःहून चितेत बसणं, आगीत बसणं आहे सती प्रथा म्हणजे काय. तर त्यांच्या निष्ठा आज ते संभाजी भिडे म्हणायला लागले, त्यांचा कार्यकर्ता आला की संभाजी भिडे गुरुजींचं काय म्हणणं आहे की कुत्रे निष्ठावान होते, प्रामाणिक होते, कुत्र्यांचा तो इतिहास आपल्याला देशाच्यासाठी द्यायचा. अरे काय शिवरायांच्या एकेका शब्दासाठी धनगर असेल, मराठा असेल, कोल्हाटी असेल, कोण असेल बहुजनांचा बारा बोलते कारण जीव दिला आपला. हो. स्वतः शिवरायांच्या पट्टराणींनी तिथं सती केलेल्या आहेत, त्यांचा पुतळा नाही. आणि हा वाघ्या आलाय कुठं 1936 ला, जो तुकोजीराजेने निधी दिला 1925 ला आणि मी 1936 ला बांधला. काय संदर्भ आहे योगेशजी काय कारण अगदी आहे? तुम्ही एक खूप मुद्दा महत्वाचा मला- मुद्दा मांडलाय. जर समजा धनगर समाजाची ही भावना असेल की तिथल्या तो इतिहास पुसून टाकण्याच्या बद्दलची काही शंका तुमच्या मनात असेल, ते म्हणतात सुवर्णाक्षराने तिथं लिहा की त्यांच्या माध्यमातून लिहिलंय, कुत्रा कशाला पाहिजे तिथं. आमचं म्हणणं असं आहे हा. की होळकर हे छत्रपती शिवरायांचे स्वामी भक्त आहेत आणि त्यांच्यावर शंका आम्हीही उपस्थित करत नाही आणि कोणीही उपस्थित करत नाही. सुभेदार मल्हारराव होळकरांपासून ते यशवंतराव होळकरांपर्यंत आमचं म्हणणं एवढंच आहे की या ज्या काही घटना घडत होत्या, हे जे काय जीर्णोद्धार होत होता, त्यावेळी ह्या सगळ्या मंडळींना असं एकालाही सुद्धा असं वाटलं नसावं की या गोष्टीमुळं, आपल्या या कृत्यामुळं, या कृतीमुळं अवमान होतोय हा. राजांचा एकाही व्यक्तीला. आणि संभाजीराजे भोसलेंनाच असं काय वाटलं, असा कोणता अवमान झाला की या गोष्टीमुळं. हे बघा लॉजिक, हे बघा इतिहास तज्ञ, हे बघा इतिहास अभ्यासक कोकाटे सर तुम्ही जरूर आहात, त्याबद्दल माझं कुठलंही दुमत नाही. तो काढायचा का ठेवायचा ते नंतर ठरवू आपण. पण होळकर असोत किंवा धनगर समाज असो किंवा या महाराष्ट्रामधला देशातला कुठलाही माणूस असो, छत्रपती शिवरायांच्या बाबतीमध्ये कुठल्याही माणसाच्या मनामध्ये शंका उत्पन्न होण्याचं कारणच उपलब्ध होत नाही. कुठलाही सुबुद्ध माणूस लक्ष्मणराव बाबरी मशिदीचं उदाहरण समोर दिलोय का नाही? बाबरी मस्जिदीचा इथं काय संबंध? माझं म्हणणं तुमच्या ऐकून घ्या म्हणण्यानुसार मग बाबरी नीट मशिदीला ऐकून कोणी घ्या. विरोध केला बघा, नसेल. ज्याला राजकारण करायचंय, Course correction हे बघा केलं पाहिजे संभाजीराजे नाही. भोसलेंनी विशाळगडावरती अतिक्रमण काढलं आणि अहो, त्याला जे चेतावणी अनेक दिली असे कधी काढणार, आणि छत्रपती संभाजीराजे शाहू करतील. महाराजांनी जाऊन माफी मागितली. शाहू ते महाराजांनी तो जाऊन तिथं सुद्धा माफी व्हिडिओ मागितली. करून लावलेला आहे. तुम्ही शाहू महाराजांच्या छत्रपती नक्की शाहू भूमिका महाराजांना बघा. माफी मागायला लावली संभाजीराजे आणि भोसलेंनी. अजून एक कोण वाद राजकारण लक्ष्मणाला लावायला लागलेले करताय? आहे. राजकारण बघा, संभाजीराजे राजकारण भोसले लक्ष्मणाला तुम्ही करतायत. राजकारण करायला लागला. संभाजीराजे नाही, नाही, भोसलेंनी नाही, विशाळगडावरती एक जाऊन मिनिट, अतिक्रमण करायला लावलं आणि विलासर छत्रपती शाहू महाराजांना जाऊन तिथं माफी मागायला लागली. लक्ष्मणजी एक मुद्दा त्यांनी असं म्हणतायत ना की तो सुवर्णाक्षराने लिहा, अजून काय पाहिजे. विषयांतर नका करू. आम्ही म्हणतोय तुकोजीराव होळकरांचा आम्हाला अभिमान आहे. तुकोजीराव होळकरांनी अहो, शिवाजी सर्वांनाच स्मारकासाठी अभिमान निधी आहे. दिलाय. छत्रपती अहो, शिवाजी येणाऱ्या पिढ्या कुत्र्याचा घडवल्या एवढा पाहिजे पुळका होळकरांचा का? इतिहास. कुत्र्याचा एवढा पुळका का? महत्त्वाचा मुद्दा कुत्र्याचा बोलायचा एवढं आहे. महिमा काय मंडन संबंध का? आहे कुत्र्याचा? आपण आम्ही कुत्र्यामध्ये या विषयाच्या तुकोजीराजांना बघायचं ठीक आहे. का? बोलायचं आहे. हा तुम्ही एक- बोला एक- म्हणजे तुम्ही बोला. खरं सर, तर सर, हा एक- महाराष्ट्राचा एक- इतिहास काय एक- कुत्र्या एक- मांजरांचा आहे एक का? एक- महाराष्ट्राचा एक इतिहास सेकंद, कुत्र्या एक- मांजरांचा आहे का? विराजजी या प्रश्नावर मला विशाल- बोलायचंय. हा एक प्लीज सेकंद म्हणजे एक तुम्ही सेकंद. बोला, तुम्ही बोला. असं आहे हा. की वास्तविक पाहता आदरणीय संभाजी महाराजांनी हे जे पत्र द्यायला पाहिजे होतं हे मुख्यमंत्र्यांना देता ऑर्किओलॉजिकल सर्वे ऑफ इंडियाला द्यायला पाहिजे ते होतं. उद्या अहो, हे देतील. सर, मला दोन दोन मुद्दे मांडायचे आहेत. बैठक हा. करून आली. रायगड पत्र दिलंय. प्राधिकरण दिलंय, तिकडे. रायगड प्राधिकरणामधील कामाची आणि विलंब. रायगड प्राधिकरण 2016ला स्थापन झालं. पहिल्या 5 वर्षात जी कामं पूर्ण व्हायला पावते ती कामं झाली नाही. 9 अहो, वर्षात महंतजी, तिथे 25% तुम्हाला पण कामं संवर्धन झाली माहिती नाही. आहे का? रायगडाच्या तुम्हाला हे काय बिल्डिंग बांधण्याचा प्रकार वाटतोय का? तिथे काय बिल्डिंग उभा करायचं का? ओ महंत, ओ महंत साहेब, ओ महंत. 88 एकर मध्ये अपेक्षित आहे. ओ, ओ, त्या महामंडलेश्वर जागेवर काही काम महंतजी. झालं नाही. एक मिनिट ऐका ना. थांबा, मी त्यांना- ऐका ना, अहो, तुमच्यामध्ये तुम्ही काय बोललो चुकीची का मांडणी मी? करताय? तुम्हाला अहो, संवर्धन तुमच्या- म्हणजे काय मी माहिती आहे fact का? मी फॅक्ट संवर्धन म्हणजे काय माहिती आहे का? ओ, तिथे काय योगेश केदार, इमारती पायऱ्या- करायचंय ओ, का? योगेश केदारजी पायऱ्या- संवर्धन पाय- करायला राजांना नेमलं का ते एक- विशाळगडचं अतिक्रमण मिनिट. काढायला नेमलं ऐकून आणि घ्या. आता वाघ्याचं या- हे काढायला नेमलं का? पायऱ्या- संवर्धन संवर्धन हा त्यामध्ये प्रकार असतं का? वेगळा, बिल्डिंग बांधण्याचा बांधल्या- प्रकार वेगळा कोणी आहे. अधिकार दिला तुम्हाला? एक एक जण, एक एक जण, कोणी एक एक अधिकार जण. दिला तुम्हाला अशी महानजी, प्रकरण मिनिट. काढायचा? महानजी, एक मिनिट महानजी प्लीज बोला. रायगडाच्या पायथ्याशी 88 एकर मध्ये शिवसृष्टी उभारणं अपेक्षित होतं. त्या जागेचं पुढे काही झालं नाही. पायऱ्या बांधल्या, पहिल्या पावसामध्ये वाहून गेल्या. अहो ते तर कोकण सरकारनंच साहेब, दिलं ना आम्ही त्यांना अध्यक्ष म्हणून तिथं कोण आम्ही बसवलं एका- त्यांना? खासदार कोणी आम्ही केलं? एका कार्यक्रमात मग- मागे बरेच वर्ष झाले कोकाटे साहेब आपण बरोबर होतो. आपण तिथे म्हटलं होतं की हे बांधकाम चुन्यामध्ये आणि पूर्वी जसं शिशात बांधलं तसं बांधा.
पहिल्या तसंच चालू पावसात हे आहे. सगळं तुम्ही जाऊन बघितलाय नाही, का तुम्ही साहेब. उगा व्हिडिओ अहो, मी- पुण्याच तर व्हिडिओ बघून कसं मी- काय महंतराव तुम्ही करताय? अहो, तुम्ही मी गेलाय का अनेक- तिथं मी अनेक पावसाळ्यात? वेळेला अहो केदार साहेब मी पावसाळ्यात अनेक गेलाय का वेळेला साहेब? रायगडला गेलोय. पाऊस 280 बघितलाय का? mm, पावसाचं प्रमाण बघितलंय का? 280 शेड वापरलंय mm का? एक पाणी वर्षात पडतं योगेशजी, तिथे. एक वर्षात मी नेस्तनाबूत स्वतः होतं का? तिथं- मला काय म्हणायचं एक वर्षात नेस्तनाबूत होतं. अरे जाऊन बघा एक- ना पावसाचं तुम्ही. प्रमाण नसतं म्हणून एक वर्षात नेस्तनाबूत होतं का? तुम्ही जाऊन एक- बघा एक- पायऱ्या तुटलेल्या आहेत का? अहो, एक वर्षात अहो, कसं काय साहेब, नेस्तनाबूत होतं? हेच वापरलेलं आहे. तुम्ही मुद्दा भरकटू नका. मी काय म्हणतोय, माझं काय हा. म्हणणं आहे, तिथे ऑथेंटिसिटी 2016 पासनं जे कामं अपेक्षित होणं होतं ती कामं झाली नाही. हा, काय तिथे अपेक्षित असं होतं पण तुम्हाला एक- सांगा. हा, तुमचं काय अपेक्षित आहे? बरं मी काय म्हणतो, आपण तिथं? कामांबद्दल नाही ना, त्या काय कामांबद्दल बोलायलाय? स्वतंत्र चर्चा करून चर्चा सगळे झाली- कागदपत्र चर्चा घेऊन झाली या. कुत्र्याची. मानजी, चर्चा माझा माझं काय प्रश्न म्हणणं तुम्हाला आहे, आहे, याला कामं. माझा प्रश्न थेट आहे. हा या महाराष्ट्राचा स्वराज्याचा इतिहास कुत्र्या मांजरांचा आहे का? आपला इतिहास योद्ध्यांचा आहे, शूरवीरांचा आहे. माझं काय मग म्हणणं इथं आहे की ह्या हा- कुत्र्याचं एवढं उदात्तीकरण कशासाठी? मला बोलायचं येतो तुमच्याकडे, कुत्र्याचं आधी त्यांचं उत्तर उदात्तीकरण- घेऊ द्या. उत्तराचं उदात्तीकरण कोणीही करत नाही. त्याच्या मागे ऐतिहासिक संदर्भ जे तिथे समोर येत आहेत त्याच्यावरती संशोधन झालंय. काही पारशी मंडळींनी, काही लोकांनी पण तिथे 100 वर्षानंतर काही लिहिलंय ना त्याच्यावरती. कालच्या तुमच्या एका वक्त्यांनी या संदर्भात प्रकाश टाकला. कुत्र्याचं संदर्भ 100 वर्ष एखाद्या मॉन्युमेंटला झाल्यानंतर त्याला कन्झर्वेशनचं स्पेशल रिझर्वेशन असतं. औरंगजेबाची कबर का काढत नाही की 100 वर्ष त्या जागेला, त्या संस्थेला, तिथल्या मॉन्युमेंटला झाल्यानंतर त्याला काही मुद्दाच आहे. तिथे नाही, नाही, कायदे 36 काढून द्यावे. 36 ला झाले ते, 100 अजून वर्षे, वेळ आहे त्याला. 1936 ला होणार आहेत. अजून 10 वर्षांनी 100 नाही, होणार नाही, आहेत. मा- म्हणून त्याच्या आधी मी काढायचा काय आहे. हा म्हणतोय, संदर्भ आहे. माझी माहिती त्याला अशी स- आहे की त्याला- स्वातंत्र्यपूर्व त्याला- कालखंडामधल्या ज्या त्याला काही वस्तू आहेत मी त्या पूर्ण 100 करतो. वर्ष 1936 ला बरं बरं, ठीक आहे, आपण त्या ह्याच्या जागी मी पूर्ण बाहेर करतो. ठेवायचा मी की नाही तिथं? एकच- आणि ठेवायचा तर का एक ठेवायचा? मिनिटं. प्रकाश मानजी, आंबेडकर काय मानजी, म्हणाले? मानजी, मुद्दा प्रकाश हा. एकच मिनिटं घेतो. हा. प्रकाश आंबेडकर काय म्हणाले, भूषणसिंग महाराज काय म्हणाले, उद्धव ठाकरे काय म्हणाले, ही समिती स्थापन करा. Yes. समितीच्या माध्यमातून Yes. त्याचा निर्णय घ्या आणि समिती जे सांगेल त्याला ऑथेंटिसिटी जी येईल त्याप्रमाणे ते कार्य करावं. कोणी उठावं आणि कोणी तुमच्या कायदा संस्थेतलं हातात ते घ्यावं. मिनरल काढा ना तिथे. नाही, ते जे मिनरल आहे, नाही नाही, पण महाराष्ट्र त्याच्यात एक मुद्दा आहे, संस्थेतलं mineral पुन्हा आहे मुद्दा ना, आहे. समिती याच्या आधी सुद्धा वेगवेगळ्या वादांच्या संदर्भातल्या समित्यांचे कितीतरी वर्ष निर्णय झालेले नाहीयेत आणि त्याला नाही, टाइम असं बॉन्ड दिलं त्या- जाणार आहे त्याला- का? त्याला टाइम बॉन्ड द्या ना. तुम्ही आता जर तिथे हा, कायदा केला लक्ष्मणजी, वर्षाच्या आत नाही, तिथे माझं- निर्माण झालं माझं पाहिजे. म्हणणं आहे ते द्या ना विलासजी, तिथे. तुम्ही- व्यक्तिगत तुम्ही- माझे काही कोणावर आरोप नाही. हा हा विलासजी, तुम्ही मगापासून असं बोलत आहात की इथं कुत्र्या मांजरांचं वगैरे वगैरे तुम्ही उल्लेख केला, हा. पण इथं आता हा थोडासा तुम्हाला विषयांतर होईल असं वाटेल, परंतु हा देश, आपली सगळी कल्चर व्यवस्था, इथं आज आपण एक शेतकरी म्हणून, पशुपालक म्हणून, आज महादेवाच्या मंदिरामध्ये नंदी असतो की नाही? असतो की नाही? का त्याचे पण काय पुरावे मागायचे? अरे आस्थेचा काय भाग आहे की नाही? छत्रपती शिवाजी महाराज हे देवाधर्माच्या पलीकडे महाराष्ट्राच्या अस्मितेचं प्रतीक आहे, अरे मग अस्मितेचं शिवाजी प्रतीक आहे. महाराजांच्या बद्दलची अस्मिता आहेच ना. त्या आहेच ना. अस्मितेचं मग काय? मला म्हणण्याचा उद्देश असा आहे की मला एक सांगा, छत्रपती आमचे शाहीर ज्यावेळी वर्णन करतात त्यावेळी ते म्हणतात, ज्यावेळी ते फॉर्म सादर करतात त्यावेळी ते म्हणतात की भवानी माता प्रसन्न झाली आणि भवानी मातेने छत्रपती शिवरायांच्या हातामध्ये भवानी तलवार दिली. त्याचा मथितार्थ तुम्ही समजून घ्या ना. आणि तो मथितार्थ सांगत असताना आपण त्याचे ऐतिहासिक पुरावे शोधायचे का? आणि मग त्या काळात काही कॅमेरे होते का? म्हणजे मला थोडंसं काय म्हणायचं आहे की छत्रपती शिवराय हा आस्थेचा विषय अहो, आहे. आस्थेचा विचार या महाराष्ट्रामध्ये होणार आहे की नाही? अरे आस्था आहे ना. आणि मग आस्था सांगा ना आहे, तुम्ही पुढच्या आस्था आहे. 100 आणि ना 200 ऐतिहासिक ना 1000 तथ्यावर- पिढ्यांना सांगा ना मला तुम्ही. सांगा 1000 पिढ्यांना सांगा ना. सोळाव्या- वाघ्या पुत्रा होता, अहो, त्याचा असलं पुत्राची पाहिजे, ताणून पायापाशी. बसवायची काय मला गरज आहे? सांगा, हा सवाल आहे. 16व्या पुत्र कुठं असलं शतकातलं पाहिजे? शिल्प, पायापाशी असू दे ना. छत्रपती शिवरायांच्या हयातीतलं शिल्प तुम्ही पुरावा म्हणून ग्राह्य धरणार आहात की नाही इतिहास तज्ञ म्हणून? आणि जर शिल्प जर तुम्ही गृहीत धरणार नसाल, तो जर ऐतिहासिक पुरावा म्हणून गृहीत धरणार नसाल, तर मग वाघ्याच श्रीमंत म्हणत होते, बेंगोलचा याचा काय शिलालेख पुरावा कसा आहे तुम्ही का? गृहीत ठीक आहे, धरणार? मी उत्तर घेतो. योगेशजी तुम्ही बोला, नंतर श्रीमंतजींकडे येतो. हे बघा, ते नेहमी त्या शिल्पाचा उल्लेख करायला लागलेले आहेत. अहो, मग एखाद्या ऐतिहासिक वेळेस 16व्या एखादा शतकामध्ये कॅमेरा नव्हता ना. अरे ते त्यावेळी सांगतोय ना. शिल्पच होतं. बरं ठीक आहे. अहो, तर शिल्प श्रीमंत- मी सांगतो ना, आता मला बी इतिहास अहो, त्यांचं म्हणणं अहो, झालं. प्राध्यापक साहेब, इतिहास प्राध्यापक लिहिला साहेब, मी पण गेला. इतिहासाचा अभ्यास अहो, आहे. त्यांचं म्हणणं मंदिरावरून, झालं. तुमचं म्हणणं इथं झालं, त्याचं मला ऐकू द्या. स्थापत्यकलेवरून- मी पण स्थापत्यकलेवरून- इतिहासाचा अभ्यास करतो. स्थापत्यकलेवरून इथं इतिहास लिहिला जातो. योगेशजी बोला. श्रीमंत कोकाटे ऐकून सरांना घेऊ ना. हे कळतंय सगळं. लक्ष्मणजी, त्यांचं अहो, ऐकू द्या तुम्हाला. ऐका ना. हां. मी काय म्हणतोय, हम्म. ते जे काही शिल्प आहे ते शिल्प शिवाजी महाराजांच्या जीवनामधलं एक प्रसंग व्यक्त व्हायला लागलेला आहे. हम्म.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यामध्ये सगळ्यात महत्वाचे प्राणी जर कोणते असतील तर ते घोडे असणार आहेत. हम्म. कारण त्या घोड्यावरनं युद्धाला गेलेले आहेत. बरोबर आहे कुत्रा ना? जो आला एखाद्या ऐका हा. ना एका वेळेस आला आणि त्या कुत्र्याचं कुणीतरी कल्पना केली आणि ते शिल्प तयार केलं, याचा अर्थ आयुष्यभर शिवाजी महाराज कुत्र्यासोबत राहत होते असं आहे का? किंवा त्या कुत्र्याचं नाव वाघ्याच होतं, हे ह्या लक्ष्मणरावांनी कडून शोध काढला, ह्या इतिहासकारांनी तुम्ही कशाच्या आधारावर बोलताय? हे शिल्पच होतं का? जर तर अरे जर तर नाही मी ते असं तुमचंच तुम्ही प्रश्नाचं कशाच्या उत्तर द्यायला, आधारावर हो. बोलताय? तुम्ही तुमच्या नाही हे प्रश्नाचं कशावर उत्तर बोलताय द्यायला, ते सांगा ना मला. अहो दादा, मला जे तुमच्या नाव प्रश्नाचं उत्तर विचारताय द्यायला. तुम्ही तेच नाव माझं नव्हतं हे म्हणणं काय कशाच्या आहे? आधारे सांगताय तुम्ही? बघा तुम्ही हे पुन्हा बघा, दुसरा एक लॉजिकली वादाचा विषय केलेला आहे. लॉजिकली काही Logically मर्यादा आहेत तुम्हाला नाही, नाही, इतिहासाला. नाही, पण मग- वाघ्याचं मग- मग- इतिहास मला- मला मर्यादा शेवटाकडे आहे. यायचंय. पण लक्ष्मणजी, असलेला काही किंमत आहे की लक्ष्मणजी, नाही या लक्ष्मणजी, महाराष्ट्रामध्ये? ठीक आहे. लक्ष्मणरावचा लक्ष्मणजी, दोन गोष्टी आहेत. आस्था एक आहे आणि इतिहास एक आहे. आस्था इतिहास म्हणजे कल्पना एक आहे आणि पुरावा एक, दोन गोष्टी आहेत. मग त्याच्यासाठी तुमची मागणी आहे का? तुम्ही सुद्धा ती मागणी करताय का श्रीमंतजी, की या सगळ्याचं दूध का दूध पाणी का पाणी झालं पाहिजे, सत्य समोर आलं पाहिजे, या सगळ्याच्या बद्दल एक सखोल अभ्यास झाला पाहिजे? तुमचं काय म्हणणं? मार्ग काढायचा कसा? निश्चितपणे आपण संसदीय लोकशाहीमध्ये राहतो. आपण काय धर्मांध देशामध्ये राहत नाही आणि संसदीय लोकशाहीमध्ये प्रत्येकाला मत मांडण्याचा अधिकार दिलेला आहे. आणि संसदीय लोकशाहीमध्ये संविधान जे बाबासाहेबांनी दिलेलं आहे, या संविधानाने सुद्धा वेळोवेळी अमेंडमेंटची तरतूद केलेली आहे. आता अनेक वेळा सांगत होते की आता 100 वर्ष होतील ते मॉन्युमेंट काढता येईल का नाही. निश्चितपणे रायगडावरती कुठलीही वास्तू हलवायची नाही किंवा रायगडावरती कुठली नवीन वास्तू बसवायची नाही असा नियम आहे आर्किओलॉजी सर्व्हे ऑफ इंडियाचा. युवराज छत्रपती संभाजी महाराजांनी ASI कडे आणि केंद्र सरकारकडे पाठपुरावा करून त्या ठिकाणी जी मेघडंबरी होती त्या मेघडंबरीमध्ये छत्रपती शिवाजीराजांचा पुतळा नव्हता. संभाजीराजांच्या प्रयत्नानंतरच रायगडावरती मेघडंबरीमध्ये छत्रपती शिवाजीराजांचा पुतळा बसलेला आहे. आणि आतापर्यंत अनेक सामाजिक संघटना लढत होत्या. आता प्रत्यक्ष युवराज छत्रपती संभाजी महाराजांनी राज्य सरकारला आणि ASI ला सुद्धा पत्र दिलेलं आहे की त्या ठिकाणी कुत्र्याचा पुतळा काढावा. आणि शेवटी कायद्यासाठी माणूस का माणसासाठी कायदा? माणसासाठी, लोककल्याणासाठी, लोकांच्या चांगल्यासाठी, भल्यासाठीच कायदे असतात आणि संविधान असतात. त्यामुळं त्या ठिकाणी समिती नेमा. आपला काही विरोध नाही समिती नेमायला. समिती नेमली तर सत्यच पुढे येईल. आज डॉक्टर जयसिंगराव पवारांनी भूमिका स्पष्ट केलेली आहे की कुत्र्याचा कुठलाही समकालीन साधनामध्ये पुरावा नाही. त्यामुळं त्या ठिकाणचा कुत्रा हे रायगडावरती कलंक आहे, शिवचरित्रामध्ये कलंक आहे आणि ते रायगडावरचं अतिक्रमण आहे. त्यामुळे तो कुत्र्याचा पुतळा हटवला पाहिजे. जर हा